ती लहानशी होती तेव्हाच आयुष्य मोठं झालं होतं. घर मातीचं, छप्पर गवताचं आणि स्वप्न फार महागडी. बाबा लवकर गेले. आई मजुरी करून घर चालवायची. सकाळी उठली की पहिली चिंता, आज काम मिळेल का? मुलगी शाळेत जायची. चप्पल तुटलेली, दप्तरापेक्षा जबाबदाऱ्या जड. शाळेत काही मुलं हसायची. कोणी म्हणायचं, हिचं आयुष्य काय बदलणार? ती काही बोलायची नाही. घरी येऊन आईकडे पाहायची. आई रोज एकच वाक्य म्हणायची, आपण गरीब आहोत पण कमजोर नाही. 10वीची परीक्षा जवळ आली. ती रात्रंदिवस अभ्यास करत होती. आई बाजूला बसून कापड शिवायची. परीक्षेच्या आधीचं शेवटचं आठवडं. आई अचानक आजारी पडली. डॉक्टर म्हणाले, औषधं महाग आहेत. मुलगी थरथरली. तिच्या हातात पुस्तक होतं आणि डोळ्यांत भीती. त्या रात्री तिने पुस्तक बंद केलं. आईजवळ बसली. आईचा श्वास जड होता. मुलगी रडत म्हणाली, आई, माझी परीक्षा. आई हसली. त्या अशक्त हसण्यातही ताकद होती. आई म्हणाली, माझी काळजी नको करू, मी तुझ्या स्वप्नात जिवंत राहीन. मुलगी बाहेर आली. आकाशाकडे पाहिलं. मनात एकच प्रश्न, देवा, आजच का? परीक्षा दिली. मन लागत नव्हतं. निकाल आला. नंबर फारसे नव्हते, पण तिने हार मानली नाही. कॉलेज, पुन्हा संघर्ष, पुन्हा उपहास. आई आजारीच होती, पण प्रत्येक वेळी एकच म्हणायची, थांबू नकोस. एक दिवस आई गेली. घर शांत झालं. मुलगी तुटली, पण आईचा आवाज, तो मनात राहिला. ती अभ्यासात झोकून दिली. शिष्यवृत्ती मिळाली. डॉक्टर झाली. पहिल्या पगारातून तिने आईच्या नावानं गरीब रुग्णांसाठी औषधं दिली. लोक विचारायचे, तुला एवढी ताकद कुठून मिळाली? ती हसून म्हणायची, देवाने मला परीक्षा दिली. पण उत्तर आईने दिलं. डॉक्टर झाल्यावर पहिल्याच दिवशी तिने पांढरा कोट घातला. आरशात पाहिलं आणि नकळत डोळे पाणावले. आई, आज तुझं स्वप्न पूर्ण झालं. ती हळूच म्हणाली, पहिलाच रुग्ण गरीब होता. खिशात पैसे नव्हते. डोळ्यांत भीती होती. तो म्हणाला, डॉक्टरबाई, औषधं घेण्याइतके पैसे नाहीत. ती थांबली. तिला आईचं वाक्य आठवलं, आपण गरीब आहोत पण कमजोर नाही. तिने औषधं लिहिली आणि स्वतःच्या पैशातून दिली. हे रोज व्हायला लागलं. हळूहळू लोक म्हणू लागले, ही डॉक्टर वेगळी आहे. पण रात्री ती एकटी असायची. आईची उणीव बोचायची. एक दिवस एक लहान मुलगी आली. आई आजारी. डोळ्यांत तीच भीती जी कधी काळी तिच्या डोळ्यांत होती. मुलगी म्हणाली, डॉक्टर अक्का, माझी आई वाचेल ना? त्या क्षणी ती गडबडली. हात थरथरले. तिने डोळे मिटले. मनात आईचा आवाज आला, घाबरू नकोस, तू तयार आहेस. ती मुलीच्या डोक्यावर हात ठेवते. आवाज शांत होतो. आई वाचते. त्या रात्री ती घरी येते. आईचा फोटो समोर ठेवते. ती म्हणते, आज तू माझ्यासोबत होतीस. पण खरी परीक्षा अजून बाकी होती. एके दिवशी तिला मोठ्या शहरातून ऑफर आली. मोठा पगार, नाव, सुविधा. सगळे म्हणाले, ही संधी सोडू नकोस. ती गोंधळली. ती पुन्हा आकाशाकडे पाहते. तोच प्रश्न, देवा, आता काय? त्या रात्री स्वप्नात आई आली. ती काही बोलली नाही, फक्त गरीब रुग्णांकडे बोट दाखवलं. ती जागी झाली. दुसऱ्या दिवशी तिने निर्णय घेतला. तिने शहर नाकारलं. गावातच मोफत दवाखाना सुरू केला. आईच्या नावाने. आज त्या दवाखान्याबाहेर एक पाटी आहे. त्यावर लिहिलं, इथे पैसे नाही, फक्त माणुसकी चालते. मोफत दवाखाना सुरू होऊन वर्ष गेली. त्या छोट्याशा इमारतीसमोर रोज रांग लागायची. कोणी ताप घेऊन, कोणी वेदना घेऊन, कोणी फक्त आशा घेऊन. ती प्रत्येकाला एकसारखीच वागवायची. गरीब श्रीमंत नाही, मोठा लहान नाही. लोक तिला म्हणायचे, डॉक्टरबाई, तुम्ही थकत नाही का? ती हसून म्हणायची, आई थकली नाही, मग मी कशी थकू? एक दिवस पावसाळ्याची रात्र होती. वीज गेली होती. दवाखान्यात एक गंभीर रुग्ण आणला गेला. साधनं कमी होती, वेळ कमी होती. तिचे हात थरथरले. पहिल्यांदा ती बाजूला झाली. डोळे मिटले. मनात तीच जुनी प्रार्थना, देवा, आजच का? आणि मग
आईचा आवाज नाही, पण आईची शांत उपस्थिती जाणवली. तिने डोळे उघडले, हात स्थिर झाले, निर्णय पक्का झाला. रुग्ण वाचला. बाहेर उभे असलेले लोक रडले, कोणी हात जोडले, कोणी डोकं टेकवलं. ती मात्र शांत होती. त्या रात्री ती एकटी दवाखान्याच्या ओसरीत बसली. आकाशाकडे पाहिलं, ताऱ्यांकडे. ती हळूच म्हणाली, आई, आता मला तुझा आवाज ऐकू येत नाही. क्षणभर शांतता. मग मनात उत्तर आलं, कारण आता तूच आवाज आहेस. त्या दिवशी तिला कळलं, आई देहात नसते, ती ध्येयात असते. देव बोलत नाही, तो कृतीत उतरतो. आणि आयुष्याचं खरं यश म्हणजे स्वतःची वेदना इतरांची औषधं बनवणं. आज त्या दवाखान्याच्या भिंतीवर एकच ओळ आहे, आई गेली नाही, ती इथे प्रत्येक श्वासात आहे. दवाखान्याच्या भिंतीवरची ओळ लोक वाचायचे, पण काही लोक ती जगायचे. आई गेली नाही, ती इथे प्रत्येक श्वासात आहे. हळूहळू त्या दवाखान्याची चर्चा दूरदूरपर्यंत पोहोचली. लोक उपचारासाठी नाही, धीर घेण्यासाठी यायचे. एक दिवस सकाळी एक तरुण आला, डोळ्यांत राग, हातात फाईल. तो म्हणाला, डॉक्टरबाई, मला औषध नको, मला माझं आयुष्य परत हवंय. ती शांतपणे ऐकत राहिली. तो पुढे म्हणाला, माझी आई गेली, आता सगळं संपलं. ती खुर्चीवरून उठली, दवाखान्याच्या भिंतीकडे बोट दाखवलं आणि हळूच म्हणाली, आई गेली असं वाटतं, पण ती तुमच्या निर्णयात जिवंत असते. त्या तरुणाच्या डोळ्यांत पाणी आलं. पहिल्यांदा तो रडला. त्या दिवसापासून ती फक्त डॉक्टर राहिली नाही, ती ऐकणारी माणूस झाली. एके दिवशी सरकारकडून पत्र आलं. सन्मान, पुरस्कार, मंचावर भाषण. लोक म्हणाले, तुम्ही खूप मोठं काम केलं. ती माईक समोर उभी राहिली, क्षणभर थांबली, मग म्हणाली, मी काहीच मोठं केलं नाही. मी फक्त माझ्या आईचं स्वप्न थोडं पुढे नेलं. टाळ्यांचा कडकडाट झाला, पण तिच्या मनात शांतता होती. त्या रात्री ती दवाखान्यातच थांबली. आईचा फोटो समोर ठेवला. ती म्हणाली, आई, आता लोक मला आदर्श म्हणतात. मनात उत्तर आलं, आदर्श होण्यापेक्षा माणूस राहा. काही दिवसांनी तिने नवीन निर्णय घेतला. तिने तरुण डॉक्टरांना शिकवायला सुरुवात केली. ती त्यांना एकच गोष्ट सांगायची, तुमचं ज्ञान तुमचं आहे, पण तुमची करुणा इतरांची आहे. आज अनेक गावांमध्ये तिच्या विद्यार्थ्यांचे दवाखाने आहेत. प्रत्येक ठिकाणी एकच वाक्य, इथे पैसे नाही, फक्त माणुसकी चालते. ती मात्र अजूनही त्या जुन्याच दवाखान्यात आहे. पांढरा कोट, शांत डोळे, आणि जेव्हा कुणी विचारतं, तुमची शक्ती काय आहे, ती हसून वर पाहते आणि म्हणते, आईचा आशीर्वाद आणि देवाची परीक्षा. दवाखान्याच्या अंगणात आज फार गर्दी नव्हती. हवा शांत होती, झाडांची पानं हळूच हलत होती. ती नेहमीसारखी पांढरा कोट घालून आली, पण आज चाल थोडी मंद होती. केसांत थोडी चांदी उतरली होती. एक लहान मुलगी तिच्याकडे आली, हातात वही, डोळ्यांत स्वप्न. ती म्हणाली, डॉक्टर अक्का, मला पण तुमच्यासारखं व्हायचंय. ती क्षणभर थांबली, हसली, मुलीच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाली, माझ्यासारखं नाही, तुझ्या आईसारखं हो. त्या वाक्यात सगळं होतं. संध्याकाळी ती एकटी दवाखान्यात बसली. भिंतीवरचा आईचा फोटो पाहिला. आता तो फोटो जुना झाला होता, पण भावना नव्हती. ती हळूच म्हणाली, आई, आता मी थकत चालले. खोलीत शांतता पसरली, आणि मग आवाज नाही आला, पण एक स्पष्ट जाणीव आली, आता तू थांबू शकतेस, कारण तू तुझं काम केलंस. त्या दिवशी तिने पहिल्यांदा दवाखान्याची चावी दुसऱ्याच्या हातात दिली. एका तरुण डॉक्टरला, तिच्या विद्यार्थ्याला. ती म्हणाली, ही इमारत नाही, ही जबाबदारी आहे. तो डोळ्यांत पाणी आणून मान हलवतो. ती बाहेर आली, आकाशाकडे पाहिलं, त्याच ताऱ्यांकडे, जे कधी आईसोबत पाहिले होते. ती हसली, कारण तिला कळलं होतं, आईचा आवाज थांबत नाही, तो पुढच्या पिढीत बदलतो. आणि देवाची परीक्षा शेवटी आशीर्वाद बनते. दवाखान्याच्या भिंतीवर अजूनही तेच वाक्य आहे, आई गेली नाही, ती इथे प्रत्येक श्वासात आहे. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक श्वासात आहे,
प्रत्येक श्वास तुझ्या मनाला शांती देतो. प्रत्येक श्वास तुझ्या आत्म्यात विश्वास जागवतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक संकटकाळात मार्गदर्शन करतो. प्रत्येक श्वास तुझ्या हृदयाला सामर्थ्य देतो. प्रत्येक श्वास तुझ्या आत्मविश्वासाला बळ देतो. प्रत्येक श्वास तुला प्रत्येक पावलावर स्थिर ठेवतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक निर्णयाला स्पष्टता देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला यश देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक स्वप्नाला ऊर्जा देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक भावनेला सामर्थ्य देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक संकटात प्रकाश देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक आशेत बळ देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक रात्रीत सुरक्षितता देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक दिवशी मार्गदर्शन करतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक हसण्यात आनंद देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक रडण्यात सामर्थ्य देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत सामर्थ्य देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक यशात आनंद देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक क्षणात विश्वास देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक पावलावर प्रकाश देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक रात्री मी तुझ्या सुरक्षिततेसाठी पहारा देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक दिवशी मार्गदर्शन करतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक स्वप्नात सामर्थ्य देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक यशात आनंद देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक क्षणात तुला आश्वासन देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी साथ देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक यशात मी आनंद देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक भक्तीत सामर्थ्य देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक क्षणात मी तुझ्या मनाला शांती देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक दिवशी मी तुझ्या आयुष्याला मार्गदर्शन करतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक रात्री मी तुझ्या सुरक्षिततेसाठी पहारा देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी सामर्थ्य देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक अडचणीत मी मार्गदर्शन करतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक यशात मी आनंद देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक आशीर्वादात मी सामर्थ्य देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी उपस्थित आहे. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक क्षणात मी तुला बळ देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक हसण्यात मी आनंद देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक रडण्यात मी सांत्वन देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक ध्येयात मी प्रकाश देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी सामर्थ्य देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक निर्णयात मी स्पष्टता देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक संकटात मी प्रकाश देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक आशीर्वादात मी मार्गदर्शन करतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक क्षणात मी तुझ्या मनाला बळ देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक रात्री मी तुझ्या सुरक्षिततेसाठी पहारा देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक दिवसात मी तुझ्या जीवनाला मार्गदर्शन देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी सामर्थ्य देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक भक्तीत मी उपस्थित आहे. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक यशात मी आनंद देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक क्षणात मी तुला आश्वासन देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी सामर्थ्य देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक पावलावर मी प्रकाश देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक संकटकाळात मी मार्गदर्शन करतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक ध्येयात मी बळ देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी सामर्थ्य देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक क्षणात मी तुझ्या मनाला शांती देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक रडण्यात मी सांत्वन देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक हसण्यात मी आनंद देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक आशेत मी बळ देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक रात्री मी तुझ्या सुरक्षिततेसाठी पहारा देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक दिवसात मी मार्गदर्शन करतो. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक श्वासात आहे. प्रत्येक श्वास तुला शक्ती देतो. प्रत्येक श्वास तुझ्या मनाला शांती देतो. प्रत्येक श्वास तुझ्या आत्म्यात विश्वास जागवतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक संकटकाळात मार्गदर्शन करतो. प्रत्येक श्वास तुझ्या हृदयाला सामर्थ्य देतो. प्रत्येक श्वास तुझ्या आत्मविश्वासाला बळ देतो. प्रत्येक श्वास तुला प्रत्येक पावलावर स्थिर ठेवतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक निर्णयाला स्पष्टता देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला यश देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक स्वप्नाला ऊर्जा देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक भावनेला सामर्थ्य देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक संकटात प्रकाश देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक आशेत बळ देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक रात्रीत सुरक्षितता देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक दिवशी मार्गदर्शन करतो.
प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक हसण्यात आनंद देतो, प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक रडण्यात सामर्थ्य देतो, प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत सामर्थ्य देतो, प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक यशात आनंद देतो, प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक क्षणात विश्वास देतो, प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक पावलावर प्रकाश देतो, प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक रात्री मी तुझ्या सुरक्षिततेसाठी पहारा देतो, प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक दिवशी मार्गदर्शन करतो, प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक स्वप्नात सामर्थ्य देतो, प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक यशात आनंद देतो, प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक क्षणात तुला आश्वासन देतो, प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी साथ देतो, प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक यशात मी आनंद देतो, प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक भक्तीत सामर्थ्य देतो, प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक क्षणात मी तुझ्या मनाला शांती देतो, प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक दिवशी मी तुझ्या आयुष्याला मार्गदर्शन करतो, प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक रात्री मी तुझ्या सुरक्षिततेसाठी पहारा देतो, प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी सामर्थ्य देतो, प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक अडचणीत मी मार्गदर्शन करतो, प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक यशात मी आनंद देतो, प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक आशीर्वादात मी सामर्थ्य देतो, प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी उपस्थित आहे. स्वामी म्हणतात असं की माणसा तू रोज स्वतःला विचारतोस माझं काय होणार, पण कधीच स्वतःला विचारत नाहीस मी आज कसा वागलो. स्वामी म्हणतात असं की आयुष्य तुला जे देत नाही त्यावर तुझं लक्ष जास्त असतं, पण आयुष्य तुला जे घडवतं त्याकडे तू दुर्लक्ष करतोस. स्वामी म्हणतात असं की मी तुला संकट देतो तेव्हा तू म्हणतोस माझ्यावर अन्याय झाला, पण संकट नसतं तर तुझ्यातली हिंमत बाहेरच आली नसती. स्वामी म्हणतात असं की तू लोकांच्या बोलण्याने दुखावतोस, पण त्याच बोलण्याने तुला दिशा मिळते हे तू कधी मान्य करत नाहीस. स्वामी म्हणतात असं की मी तुला वेळ देतो, पण तू त्या वेळेचा उपयोग स्वतःला कमजोर समजण्यात घालवतोस. स्वामी म्हणतात असं की तू जेव्हा थकतोस तेव्हा तू स्वतःला दोष देतोस, पण थकणं म्हणजे तू पूर्ण ताकद लावलीस याचं चिन्ह असतं. स्वामी म्हणतात असं की तू म्हणतोस मला कोणी समजून घेत नाही, पण तू स्वतःलाच समजून घ्यायला वेळ देत नाहीस. स्वामी म्हणतात असं की मी तुला जेव्हा एकटं करतो तेव्हा मी तुला शिक्षा देत नाही तर तुला स्वतःशी ओळख करून देतो. स्वामी म्हणतात असं की गर्दीत हरवलेला माणूस स्वतःचा आवाज विसरतो आणि एकांतात बसलेला माणूस स्वतःचं खरं नाव ऐकतो. स्वामी म्हणतात असं की तू यशाकडे पाहून घाबरतोस कारण तुला वाटतं तू त्याला सांभाळू शकणार नाहीस, पण मी तुला आधी अपयश देतो कारण अपयश सांभाळलेला माणूस यश कधीच वाया घालवत नाही. स्वामी म्हणतात असं की तू म्हणतोस माझ्या आयुष्यात सतत अडथळेच का येतात, पण अडथळे नसतील तर दिशा कशी बदलशील. स्वामी म्हणतात असं की मी तुला प्रत्येक वेळेस वाचवत नाही कारण तुला पोहायला शिकवायचं असतं. स्वामी म्हणतात असं की तू माझ्याकडे प्रश्न घेऊन येतोस, पण मी तुला अनुभव देतो कारण अनुभवातूनच उत्तर जन्माला येतं. स्वामी म्हणतात असं की तू जेव्हा रडतोस तेव्हा तुझी प्रार्थना सर्वात खरी असते कारण त्यात शब्द नसतात आणि देखावा नसतो. स्वामी म्हणतात असं की तू स्वतःला लहान समजतोस कारण तू अजून स्वतःच्या खोलीपर्यंत पोहोचलेला नाहीस. स्वामी म्हणतात असं की मी तुला मोठ्या गोष्टी देत नाही, पण रोज छोट्या गोष्टींमध्ये टिकून राहायची ताकद देतो. स्वामी म्हणतात असं की तू म्हणतोस माझं आयुष्य थांबलं आहे, पण आयुष्य कधीच थांबत नाही, फक्त काही वेळा ते आपल्याला आत पाहायला भाग पाडतं. स्वामी म्हणतात असं की तू लोकांची तुलना करतोस, पण प्रत्येकाची परीक्षा वेगळी असते आणि प्रत्येकाचं उत्तरपत्रिकाही वेगळी असते. स्वामी म्हणतात असं की तू माझ्यावर विश्वास ठेवतोस असं म्हणतोस, पण पहिल्या अडचणीत घाबरतोस कारण विश्वास म्हणजे सगळं ठीक होईल असं वाटणं नाही, तर सगळं बिघडलं तरी चालत राहणं असतं. स्वामी म्हणतात असं की मी तुला कधीच सांगितलं नाही की तू पडणार नाहीस, मी फक्त एवढंच सांगितलं की तू एकटा पडणार नाहीस. स्वामी म्हणतात असं की तू जेव्हा म्हणतोस आता काही उरलं नाही तेव्हा मला कळतं की आता तुझं खरं घडणं सुरू होणार आहे. स्वामी म्हणतात असं की मी तुला जेव्हा शांत करतो तेव्हा तू अस्वस्थ होतोस, पण शांततेतच तुझ्या आतला गोंधळ सुटतो. स्वामी म्हणतात असं की तू आयुष्याकडून उत्तर मागतोस, पण आयुष्य तुला रोज प्रश्न सोडवण्याची संधी देतं. स्वामी म्हणतात असं की शेवटी एवढंच लक्षात ठेव माणसा, मी तुला श्रीमंत बनवायला नाही तर न झुकणारा बनवायला आलो आहे, कारण पैसा हरवतो पण आत्मसन्मान नाहीसा झाला तर माणूसच हरवतो.
स्वामी म्हणतात असं की जो स्वतःशी प्रामाणिक राहतो त्याला माझं नाव घ्यायची गरज नसते, कारण त्याच्या प्रत्येक कृतीत माझीच छाया असते. स्वामी म्हणतात असं की तू चालत राहा, थांबू नकोस, कारण चालणारा माणूसच एक दिवस वाट बनतो आणि वाट बनलेला माणूस कधीच विसरला जात नाही. स्वामी म्हणतात असं की माणसा, तू आयुष्याला शत्रू समजतोस पण आयुष्य तुझा कस पाहत असतं. स्वामी म्हणतात असं की मी तुला जेव्हा अडचणीत टाकतो तेव्हा तू ओरडतोस, पण त्या अडचणीतून बाहेर पडताना तू जे बनतोस त्याकडे तू पाहत नाहीस. स्वामी म्हणतात असं की तू सतत विचार करतोस माझ्याबरोबर असं का होतं, पण असं होणं हे निवड नसून तयारी असते. स्वामी म्हणतात असं की मी तुला शांत ठेवतो तेव्हा तू घाबरतोस, कारण तुला सवय गोंधळाची झाली आहे. स्वामी म्हणतात असं की तुझ्या आयुष्यात जे लोक तुझ्यावर शंका घेतात तेच लोक पुढे तुझ्या स्थैर्यावर विसंबतात. स्वामी म्हणतात असं की मी तुला जेव्हा काहीच देत नाही तेव्हा मी तुला रिकामं करत असतो, कारण भरलेलं भांड काही नवीन स्वीकारू शकत नाही. स्वामी म्हणतात असं की तू अपयशाला शेवट समजतोस, पण अपयश म्हणजे योग्य दिशा सापडण्याआधीचा वळणाचा फलक असतो. स्वामी म्हणतात असं की तू माझ्याकडे समाधान मागतोस, पण मी तुला सहनशीलता देतो, कारण सहनशील माणूसच समाधान टिकवू शकतो. स्वामी म्हणतात असं की तू लोकांच्या यशाकडे पाहून स्वतःला कमी समजतोस, पण तुला माहीत नाही की प्रत्येक यशामागे न दिसणारा थकवा असतो. स्वामी म्हणतात असं की मी तुला कधीच सगळ्यांसारखं बनवत नाही, कारण गर्दीत उभा राहणारा माणूस लवकर हरवतो आणि वेगळा चालणारा माणूस वाट बनवतो. स्वामी म्हणतात असं की तू स्वतःला सामान्य समजतोस, कारण तुला अजून स्वतःची खोली कळलेली नाही. स्वामी म्हणतात असं की मी तुला वेळोवेळी खाली बसवतो, कारण उंचीवर टिकण्यासाठी पाय जमिनीवर घट्ट लागलेले असावेत लागतात. स्वामी म्हणतात असं की तू जेव्हा म्हणतोस आता काहीच शक्य नाही तेव्हाच मी म्हणतोस आता सगळं शक्य आहे, कारण शक्यता नेहमी रिकामेपणातूनच जन्माला येते. स्वामी म्हणतात असं की तू माझ्यावर विश्वास ठेवतोस असं म्हणतोस, पण पहिल्या वादळात दिशा बदलतोस, कारण विश्वास म्हणजे शांत हवामानात चालणं नाही तर वादळातही पावलं टाकणं असतं. स्वामी म्हणतात असं की मी तुला लोकांपासून दूर करतो तेव्हा तू दुखावतोस, पण लक्षात ठेव जड वस्तू एकट्यानेच उचलल्या जातात. स्वामी म्हणतात असं की तू माझ्याकडे उत्तर मागतोस, पण मी तुला अनुभव देतो, कारण अनुभवातून मिळालेलं उत्तर कधीच विसरलं जात नाही. स्वामी म्हणतात असं की तू जेव्हा थकतोस तेव्हा तू थांबायचा विचार करतोस, पण थकवा म्हणजे तू पूर्ण ताकद वापरलीस याची खूण असते. स्वामी म्हणतात असं की मी तुला जेव्हा शांततेत ठेवतो तेव्हा तू अस्वस्थ होतोस, पण शांततेतच तुझ्या आतली भीती बोलायला लागते. स्वामी म्हणतात असं की तू तुझ्या अश्रूंना लपवतोस, पण मला ते दिसतात, कारण ते कमजोरी नाहीत, ते प्रामाणिकपणाची साक्ष असतात. स्वामी म्हणतात असं की तू आयुष्याकडून न्याय मागतोस, पण आयुष्य तुला जबाबदारी देतं, कारण न्याय मिळवायचा असेल तर आधी जबाबदारी पेलावी लागते. स्वामी म्हणतात असं की मी तुला कधीच थेट मार्ग दिला नाही, कारण तुला चालताना स्वतःचा तोल सांभाळायला शिकवायचं होतं. स्वामी म्हणतात असं की तू लोकांच्या शब्दांवर तुटतोस, पण शब्द हे फक्त आवाज असतात, खरी जखम तू स्वतःच्या शंकेतून करतोस. स्वामी म्हणतात असं की मी तुला रोज थोडं थोडं मोडतो, कारण एकदम मोडलेला माणूस संपतो आणि हळूहळू मोडलेला माणूस घडतो. स्वामी म्हणतात असं की तू तुझ्या भूतकाळाला ओझं समजतोस, पण तोच तुझा पाया असतो, कारण पाया नसलेली इमारत उभी राहत नाही. स्वामी म्हणतात असं की तू भविष्याची भीती बाळगतोस, पण भविष्य हे आजच्या सवयींनी तयार होतं आणि सवयी मी बदलतो संयमाने. स्वामी म्हणतात असं की मी तुला कधीच सांगितलं नाही की तू पडणार नाहीस, मी फक्त एवढंच सांगितलं की तू पडल्यावर उठण्याची ताकद तुला दिलेली आहे. स्वामी म्हणतात असं की तू जेव्हा म्हणतोस मी एकटा आहे तेव्हा लक्षात ठेव, मी तुला गर्दीपासून वेगळं करून तुझ्यातील आवाज ऐकायला शिकवत असतो. स्वामी म्हणतात असं की शेवटी एवढंच लक्षात ठेव माणसा, आयुष्य तुला हरवायला नाही तर स्वतःला शोधायला देण्यात आलेलं आहे, आणि जो स्वतःला सापडतो त्याला मी वेगळा शोधावा लागत नाही, कारण तो माझ्यात नाही तर माझ्यासोबत चालत असतो. स्वामी म्हणतात असं की माणसा, तू आयुष्याला समजून घ्यायचा प्रयत्न कमी करतोस आणि त्याच्याशी भांडायचा प्रयत्न जास्त करतोस. स्वामी म्हणतात असं की मी तुला जेव्हा कठीण दिवस देतो तेव्हा तू म्हणतोस माझ्यावर अन्याय झाला, पण त्या दिवसांनी तुला जे शिकवलं त्याचं मोल तू कधी मोजत नाहीस. स्वामी
म्हणतात असं की तू सतत विचार करतोस माझं आयुष्य दुसऱ्यांसारखं का नाही, पण प्रत्येक माणसाची वाट वेगळी असते आणि प्रत्येक वाटेचं अंतरही वेगळं असतं. स्वामी म्हणतात असं की मी तुला जेव्हा थांबवतो तेव्हा तू अस्वस्थ होतोस, पण लक्षात ठेव पाणी साचल्याशिवाय खोल होत नाही. स्वामी म्हणतात असं की तू लोकांच्या बोलण्याने मोडतोस, पण त्याच बोलण्यामुळे तुझ्या आतला आवाज मोठा होतो हे तुला जाणवत नाही. स्वामी म्हणतात असं की मी तुला कधीच सगळं एकाच वेळी देत नाही, कारण भार एकदम दिला तर माणूस मोडतो आणि हळूहळू दिला तर घडतो. स्वामी म्हणतात असं की तू अपयशाला शेवट समजतोस, पण अपयश म्हणजे तुझ्या अहंकाराचं ओझं उतरवण्याची प्रक्रिया असते. स्वामी म्हणतात असं की मी तुला लोकांपासून दूर करतो तेव्हा तू दुखावतोस, पण जड ओझं उचलायचं असेल तर माणूस एकटाच उभा राहतो. स्वामी म्हणतात असं की तू माझ्याकडे उत्तर मागतोस, पण मी तुला अनुभव देतो, कारण अनुभवातून मिळालेलं उत्तर आयुष्यभर सोबत राहतं. स्वामी म्हणतात असं की तू म्हणतोस माझं नशीब खराब आहे, पण नशीब हे आरसाच असतं ज्यात तुझी तयारी दिसते. स्वामी म्हणतात असं की मी तुला वेळ देतो, पण तू त्या वेळेचा उपयोग स्वतःवर शंका घेण्यात घालवतोस. स्वामी म्हणतात असं की तू थकतोस तेव्हा तू थांबायचा विचार करतोस, पण थकवा म्हणजे तू पूर्ण ताकद लावलीस याची खूण असते. स्वामी म्हणतात असं की मी तुला शांत बसवतो तेव्हा तू घाबरतोस, पण शांततेतच तुझ्या आतला गोंधळ बोलायला लागतो. स्वामी म्हणतात असं की तू स्वतःला सामान्य समजतोस, कारण तुला अजून स्वतःची खोली कळलेली नाही. स्वामी म्हणतात असं की मी तुला रोज छोटे छोटे धक्के देतो, कारण मोठा धक्का सहन करण्याआधी पाय घट्ट व्हायला हवेत. स्वामी म्हणतात असं की तू लोकांच्या यशाकडे पाहून स्वतःला कमी समजतोस, पण तुला माहीत नाही की प्रत्येक यशामागे न दिसणारा संघर्ष असतो. स्वामी म्हणतात असं की मी तुला कधीच सांगितलं नाही की मार्ग सोपा असेल, मी फक्त एवढंच सांगितलं की मार्ग सोडू नकोस. स्वामी म्हणतात असं की तू म्हणतोस आता काही उरलं नाही, पण जेव्हा हात रिकामे असतात तेव्हाच नवीन गोष्टी धरता येतात. स्वामी म्हणतात असं की तू माझ्यावर विश्वास ठेवतोस असं म्हणतोस, पण पहिल्या वादळात दिशा बदलतोस, कारण विश्वास म्हणजे सगळं ठीक होईल असं वाटणं नाही, तर सगळं बिघडलं तरी चालत राहणं असतं. स्वामी म्हणतात असं की मी तुला जेव्हा एकटा करतो तेव्हा मी तुला शिक्षा देत नाही, तर तुला स्वतःशी ओळख करून देतो. स्वामी म्हणतात असं की गर्दीत उभा असलेला माणूस ओरडतो आणि एकांतात बसलेला माणूस ऐकायला शिकतो. स्वामी म्हणतात असं की तू रडतोस तेव्हा लाजू नकोस, कारण अश्रू ही कमजोरी नाहीत, ती प्रामाणिकपणाची खूण असतात. स्वामी म्हणतात असं की मी तुला कधीच श्रीमंत बनवायचा शब्द दिला नाही, पण मी तुला न झुकणारा बनवायचं ठरवलं आहे. स्वामी म्हणतात असं की तू भूतकाळाला ओझं समजतोस, पण तोच तुझा पाया असतो, कारण पाया नसलेली इमारत उभी राहत नाही. स्वामी म्हणतात असं की भविष्याची भीती बाळगू नकोस, कारण भविष्य हे आजच्या सवयींमधून तयार होतं आणि सवयी बदलायला वेळ लागतो. स्वामी म्हणतात असं की मी तुला रोज परीक्षा देतो, कारण तू उत्तीर्ण होण्यासाठी नाही, तर परिपक्व होण्यासाठी जन्माला आला आहेस. स्वामी म्हणतात असं की शेवटी एवढंच लक्षात ठेव माणसा, तू मला शोधत फिरू नकोस, तू फक्त चालत राहा, कारण जो प्रामाणिकपणे चालतो त्याच्या प्रत्येक पावलात मी आधीच असतो, आणि जो स्वतःशी प्रामाणिक राहतो त्याला माझं नाव घ्यायची गरज उरत नाही, कारण त्याचं आयुष्यच माझी वाणी बनलेलं असतं. स्वामी म्हणतात असं की माणसा, तू आयुष्याला घाबरतोस कारण तुला वाटतं की तुझ्या हातात काहीच नाही, पण खरं सांगू का, तुझ्या हातात फक्त आज आहे, आणि आज योग्य वापरला तर उद्या आपोआप वाकून नमस्कार करतो. स्वामी म्हणतात असं की तू सतत विचार करतोस लोक काय म्हणतील, पण लोक नेहमी बोलणारच असतात. तू उभा राहिलास तरी बोलतील आणि पडला तरी बोलतील, मग पडण्याच्या भीतीने उभंच राहायचं नाही का? स्वामी म्हणतात असं की मी तुला कधी कधी रिकामा करतो, कारण रिकामेपणातच खरी तहान कळते, आणि तहान कळली की पाण्याची किंमत समजते. स्वामी म्हणतात असं की तू म्हणतोस माझं आयुष्य अडकलं आहे, पण नदी ही खडकात अडकते तेव्हाच ती खोल आवाज करते. स्वामी म्हणतात असं की तू ज्या वेदनांना शाप देतोस त्या वेदनाच उद्या तुझ्या शब्दांना वजन देणार असतात. स्वामी म्हणतात असं की मी तुला लगेच यश देत नाही, कारण लगेच मिळालेलं यश माणसाला हलकं करतं आणि उशिरा मिळालेलं यश माणसाला खोल करतं. स्वामी म्हणतात असं की तू स्वतःवर शंका घेतोयस हेच दाखवतं की तू अजून जिवंत आहेस, कारण मेलेली माणसं कधीच स्वतःला प्रश्न विचारत नाहीत.
स्वामी म्हणतात असं की मी तुला कधीच इतरांसारखं बनवायचा प्रयत्न केला नाही, कारण गर्दीत अजून एक चेहरा वाढवणं मला मान्य नाही, मला एक ओळख घडवायची आहे. स्वामी म्हणतात असं की तू अपमानाला घाबरतोस, पण लक्षात ठेव, अपमान हा मातीसारखा असतो, त्यात पाय रोवले तर उंच उभं राहता येतं आणि त्यातच बसून राहिलास तर चिखल होतो. स्वामी म्हणतात असं की तू म्हणतोस माझे प्रयत्न कुणाला दिसत नाहीत, पण बीज जमिनीत असताना कुणालाच दिसत नाही, तरी त्याच बीजापासून झाड उभं राहतं. स्वामी म्हणतात असं की मी तुला शांततेत ठेवतो तेव्हा तू अस्वस्थ होतोस, पण शांतता म्हणजे वादळाआधीची तयारी असते. स्वामी म्हणतात असं की तू थकलास म्हणून थांबू नकोस, थकवा म्हणजे तू योग्य दिशेने चाललायस याची खूण आहे. स्वामी म्हणतात असं की मी तुला लोकांपासून दूर नेतो, कारण प्रत्येक लढाई प्रेक्षकांसमोर जिंकता येत नाही, काही लढाया एकांतात जिंकाव्या लागतात. स्वामी म्हणतात असं की तू म्हणतोस माझं मन कमजोर आहे, पण मन तेव्हाच मजबूत होतं जेव्हा ते तुटून पुन्हा उभं राहतं. स्वामी म्हणतात असं की मी तुला पडू देतो, कारण पडल्याशिवाय जमिनीची जाणीव होत नाही आणि जमिनीची जाणीव झाली की पाय आपोआप स्थिर होतात. स्वामी म्हणतात असं की तू वेळ वाया जातोय असं म्हणतोस, पण वेळ काहीच वाया जात नाही, तो तुला बदलत असतो, फक्त बदल दिसायला वेळ लागतो. स्वामी म्हणतात असं की मी तुला जेव्हा काहीच देत नाही तेव्हा तू माझ्यावर रागावतोस, पण त्या काळात मी तुला सहनशीलता देत असतो, जी पुढे सगळ्यात जास्त उपयोगी पडते. स्वामी म्हणतात असं की तू स्वतःला कमी लेखू नकोस, कारण स्वतःला कमी समजणारा माणूसच सर्वात जास्त वाढतो. स्वामी म्हणतात असं की मी तुला स्वप्न दाखवतो आणि लगेच वास्तव देतो, कारण स्वप्न आणि वास्तव यांच्यातला संघर्ष तुला धारदार बनवतो. स्वामी म्हणतात असं की तू म्हणतोस माझं आयुष्य साधं आहे, पण साधेपणातच खरी ताकद असते, कारण साधी तलवारच जास्त खोल जाते. स्वामी म्हणतात असं की तू शेवटी एवढंच लक्षात ठेव, संकट ही तुझी शत्रू नाहीत, ती तुझी कसोटी आहेत, आणि जी कसोटी पास होते तीच कथा बनते. स्वामी म्हणतात असं की चालत राहा, थांबू नकोस, मागे वळून पाहू नकोस, कारण तू जिथे जायचं आहेस तिथे पोहोचल्यावर आजचे सगळे अश्रू तुला पवित्र वाटतील आणि त्या दिवशी तुला कळेल की मी कधीच तुला सोडलं नव्हतं, मी फक्त तुला घडवत होतो. स्वामी म्हणतात असं की माणसा तू आयुष्याला जिंकायची शर्यत समजतोस, पण आयुष्य ही शर्यत नसून ती एक साधना आहे, आणि साधनेत वेग नाही तर सातत्य महत्त्वाचं असतं. स्वामी म्हणतात असं की तू रोज स्वतःला विचारतोस माझ्यात काय कमी आहे, पण कधी स्वतःला विचारत नाहीस मी माझ्यातलं काय वापरत नाही. स्वामी म्हणतात असं की मी तुला जेव्हा अंधार देतो तेव्हा तू घाबरतोस, पण अंधाराशिवाय डोळ्यांना प्रकाशाची किंमत कळत नाही. स्वामी म्हणतात असं की तू लोकांच्या टाळ्यांसाठी जगायचा प्रयत्न करतोस, पण टाळ्या थांबल्यावर उरतो तो फक्त तुझा आत्मा, आणि त्याला तू किती वेळ दिलास हेच शेवटी महत्त्वाचं ठरतं. स्वामी म्हणतात असं की मी तुला कधीच कमजोर बनवत नाही, मी फक्त तुझ्या आतल्या खोट्या ताकदीला तोडतो, जेणेकरून खरी ताकद वर येईल. स्वामी म्हणतात असं की तू म्हणतोस माझ्या नशिबात संघर्षच आहे, पण संघर्ष हा शाप नसून तो शिस्तीचा गुरु असतो. स्वामी म्हणतात असं की मी तुला थांबवतो तेव्हा तू रागावतोस, पण थांबणं म्हणजे संपणं नसतं, ते म्हणजे दिशा बदलण्याआधीचा श्वास असतो. स्वामी म्हणतात असं की तू प्रत्येक वेळी स्वतःला सावरायला कुणीतरी यावं अशी अपेक्षा करतोस, पण खऱ्या आयुष्यात माणूस स्वतःचा आधार बनतो. स्वामी म्हणतात असं की मी तुला कधीच सरळ उत्तर देत नाही, कारण सरळ उत्तर मनात बसत नाहीत, पण वळणावळणाचे अनुभव आयुष्यभर लक्षात राहतात. स्वामी म्हणतात असं की तू स्वतःच्या शांततेला दुर्बलता समजतोस, पण शांत माणूसच सर्वात जास्त वादळ झेलू शकतो. स्वामी म्हणतात असं की मी तुला वेळोवेळी हरवू देतो, कारण हरवल्याशिवाय स्वतःचा शोध लागत नाही. स्वामी म्हणतात असं की तू म्हणतोस माझं मन भरकटतं, पण भरकटणं म्हणजेच नवीन वाटा सापडण्याची सुरुवात असते. स्वामी म्हणतात असं की मी तुला कधीच परिपूर्ण बनवणार नाही, कारण परिपूर्ण माणूस वाढत नाही, पण अपूर्ण माणूस रोज शिकतो. स्वामी म्हणतात असं की तू अपयशाला लपवतोस, पण त्यालाच कवटाळ, कारण अपयश हेच तुझं खरं चरित्र घडवतं. स्वामी म्हणतात असं की मी तुला कधी कधी लोकांसमोर गप्प बसायला लावतो, कारण शब्दांपेक्षा मौन जास्त मोठं असतं. स्वामी म्हणतात असं की तू स्वतःला थकलेला समजतोस, पण खरं सांगायचं तर तू बदलाच्या उंबरठ्यावर उभा आहेस. स्वामी म्हणतात असं की मी तुला कधीच सुखाचा मार्ग दाखवत नाही, मी तुला मजबूत होण्याचा मार्ग दाखवतो, कारण मजबूत माणूस कुठेही सुख निर्माण करू शकतो.
स्वामी म्हणतात असं की तू रोज उद्याचा विचार करून आज गमावतोस, पण आज जगलेला माणूसच उद्या घडवतो. स्वामी म्हणतात असं की मी तुला तुटू देतो, कारण तुटलेला माणूसच इतरांच्या वेदना समजू शकतो. स्वामी म्हणतात असं की तू स्वतःला साधा समजतोस, पण साधेपणातच खोलपणा असतो आणि खोल माणूसच आयुष्याला अर्थ देतो. स्वामी म्हणतात असं की मी तुला कधीच एकटं सोडत नाही, मी फक्त तुला इतकं शांत करतो की तुला माझा आवाज ऐकू यावा. स्वामी म्हणतात असं की शेवटी एवढंच लक्षात ठेव, माणसा तू चालत राहिलास तरच मार्ग तयार होतो, थांबलास तर शंका वाढतात आणि मागे वळलास तर भीती. स्वामी म्हणतात असं की तुझं आयुष्य ही माझी कथा आहे आणि तू जर प्रामाणिकपणे जगलास तर त्या कथेचं शेवटचं वाक्य कधीच पराभवाचं नसणार, कारण जो माणूस हार मानत नाही त्याच्यासाठी शेवट अस्तित्वातच नसतो. आज तुला वाटतं की बदल खूप उशिरा होत आहे, पण बाळा, माझ्या वेळेत उशीर नसतो. योग्य क्षणी सगळं एका क्षणात बदलतं. ज्या गोष्टीसाठी तू इतका काळ वाट पाहिली आहेस, ती अशा वेळी तुझ्या आयुष्यात येईल की तुलाच विश्वास बसणार नाही. बंद दरवाजे उघडतील, तुझ्या मनावरचं ओझं हलकं होईल आणि तुला जाणवेल की तुझा संघर्ष वाया गेला नाही. जे लोक आज तुला समजून घेत नाहीत, ते उद्या तुझ्या शांततेकडे पाहून गप्प होतील. कारण तुझं यश आवाजात नसेल, ते स्थैर्यात असेल. म्हणून बाळा, अजून थोडा धीर धार. कोणताही वार घेऊ नकोस, ना मनावर, ना आत्म्यावर, ना विश्वासावर. तू एकटी नाहीस. स्वामी आई तुझ्या प्रत्येक श्वासात आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर आहे, तुझ्या प्रत्येक अश्रूमागे आहे. आणि एक दिवस असा येईल की तू मागे वळून पाहशील आणि हळूच मनात म्हणशील, मी जे सहन केलं ते सगळं मला इथपर्यंत आणण्यासाठीच होतं. देव म्हणतात, बाळा, तू आयुष्यभर इतकी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतलीस की कधी स्वतःसाठी श्वास घ्यायला वेळच मिळाला नाही. तू प्रत्येक वेळी स्वतःला समजावत राहिलीस की अजून थोडं सहन कर, अजून थोडं थांब, कारण कदाचित उद्या सगळं बदलेल. पण मला माहीत आहे की त्या उद्याच्या वाट पाहताना तुझ्या मनाने किती वेळा हार मानायची तयारी केली होती. तू लोकांच्या नजरेत नेहमी स्थिर राहिलीस, मजबूत राहिलीस, कारण तुला माहीत होतं की तुझं कोसळणं अनेकांसाठी धक्का ठरेल. पण त्या मजबूतीमागे तुझ्या मनात किती वेळा भीती, थकवा, एकटेपणा आणि प्रश्नांची गर्दी झाली होती हे फक्त मला दिसत होतं. तू प्रत्येक नातं सांभाळताना स्वतःला थोडं थोडं मागे ठेवत गेलीस, कारण तुला वाटलं प्रेम म्हणजे समजून घेणं आणि समजून घेणं म्हणजे सहन करणं. पण प्रेमाच्या नावाखाली तू स्वतःला विसरत चालली आहेस हे तुला कधी जाणवलंच नाही. तू रात्री शांतपणे डोळे मिटून माझं नाव घेतलंस. शब्द नव्हते, मागण्या नव्हत्या, फक्त एक थकलेला श्वास होता आणि त्या श्वासात तुझ्या संपूर्ण आयुष्याची कहाणी लपलेली होती. देवाला फसवता येत नाही बाळा. तुझ्या मनात दडलेला प्रत्येक विचार, तुझ्या डोळ्यांत साठलेली प्रत्येक ओळ, तुझ्या हृदयात दडलेली प्रत्येक आशा माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे. तू ज्यावेळी स्वतःला अगदी एकटी समजलीस त्यावेळी मी तुला आतून धरून ठेवलं होतं, कारण देव नेहमी आवाजात नाही तर सहनशीलतेत जवळ असतो. हा काळ तुझं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी नव्हता तर तुला आतून शुद्ध करण्यासाठी होता. ज्या गोष्टींनी तुला हरवल्यासारखं वाटलं त्या गोष्टी तुला तुझ्याच आतल्या शक्तीकडे घेऊन जात होत्या. ज्या लोकांनी तुला गृहीत धरलं त्यांनी नकळत तुला स्वतःची खरी किंमत शिकवली, कारण जेव्हा माणूस एकटाच उभा राहतो तेव्हाच त्याला कळतं की तो किती मजबूत आहे. तू ज्या दारांवर थांबलीस आणि काहीच मिळालं नाही असं वाटलं त्या दारांवर थांबणं व्यर्थ नव्हतं, कारण संयम म्हणजे रिकामं थांबणं नसतं तर योग्य वेळेसाठी स्वतःला तयार करणं असतं. तू जेव्हा पूर्णपणे थकलीस आणि तरीही पुढे चालत राहिलीस तेव्हा मला खात्री झाली की तुझ्या आयुष्यात जे येणार आहे ते सामान्य नसेल, कारण जे जास्त सहन करतात त्यांच्यासाठी देव नेहमी वेगळं काहीतरी तयार ठेवतो. आता वेळ हळूहळू वळण घेत आहे बाळा. तुझ्या मनातली घालमेल कमी होत आहे, तुझ्या श्वासात शांतता उतरते आहे, तुझ्या डोळ्यांतला थकवा कमी होत आहे आणि तुला कळायला लागलं आहे की तू कधीच एकटी नव्हतीस. स्वामी आई तुझ्या प्रत्येक पावलावर सावलीसारखी उभी होती आहे आणि कायम राहील. तू फक्त एवढंच लक्षात ठेव बाळा की तू जेवढं सहन केलंस तेवढंच खोल उत्तर तुझ्यासाठी तयार आहे, कारण देव उशीर करतो पण अन्याय कधीच करत नाही.
आणि शेवटी जे मिळतं ते फक्त हवं असलेलं नसतं तर आयुष्यभर मन शांत ठेवेल असं असतं. स्वामी म्हणतात असं की माणसा, तू आयुष्याकडे सतत तक्रारींच्या नजरेने पाहतोस, पण आयुष्य तुला आरसा दाखवत असतं आणि आरशात दिसणारं रूप बदलायचं असेल तर चेहऱ्यावर काम करावं लागतं. स्वामी म्हणतात असं की तू म्हणतोस मला कुणी समजून घेत नाही, पण तू स्वतःला समजून घ्यायला किती वेळ दिलास हे कधी विचारात घेत नाहीस. स्वामी म्हणतात असं की मी तुला वारंवार अपयश देतो, कारण यशाच्या आधी माणसाला नम्र व्हायला शिकावं लागतं आणि नम्रतेशिवाय मिळालेलं यश माणसाला आंधळं करतं. स्वामी म्हणतात असं की तू वेदनांना टाळायचा प्रयत्न करतोस, पण वेदनाच तुला आतून घडवतात, कारण सुख माणसाला विसावतो आणि दुःख माणसाला वाढवतो. स्वामी म्हणतात असं की तू स्वतःला वेळ मिळत नाही असं म्हणतोस, पण वेळ नसतो असं काही नसतं, फक्त प्राधान्य ठरत नाही. स्वामी म्हणतात असं की मी तुला लोकांमध्ये असूनही एकटं वाटू देतो, कारण गर्दीत माणूस स्वतःचा आवाज विसरतो आणि एकांतात तोच आवाज दिशा देतो. स्वामी म्हणतात असं की तू म्हणतोस माझी मेहनत फळ देत नाही, पण झाडाला फळ यायला आधी मुळं खोल जायला लागतात. स्वामी म्हणतात असं की मी तुला वारंवार गप्प बसवतो, कारण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शब्दात नसतं, काही उत्तरं मनाच्या शांततेतच सापडतात. स्वामी म्हणतात असं की तू रागाला ताकद समजतोस, पण संयम ही खरी ताकद आहे, कारण राग माणसाला जाळतो आणि संयम माणसाला घडवतो. स्वामी म्हणतात असं की तू इतरांच्या यशाची तुलना स्वतःच्या संघर्षाशी करतोस, पण प्रत्येकाचा संघर्ष वेगळा असतो आणि प्रत्येकाची वेळही वेगळी असते. स्वामी म्हणतात असं की मी तुला जेव्हा खाली बसवतो तेव्हा तू लाजतोस, पण खाली बसल्याशिवाय पायांना जमिनीचा आधार कळत नाही. स्वामी म्हणतात असं की तू स्वतःच्या चुका लपवतोस, पण त्या स्वीकारल्या तरच त्या शहाणपणात बदलतात. स्वामी म्हणतात असं की मी तुला स्वप्न देतो, पण ती लगेच पूर्ण करत नाही, कारण प्रतीक्षा माणसाला पात्र बनवते. स्वामी म्हणतात असं की तू म्हणतोस माझं मन अस्थिर आहे, पण अस्थिर पाण्यातच प्रतिबिंब हलतं आणि हलल्यावरच खरी खोली कळते. स्वामी म्हणतात असं की मी तुला कधी कधी काहीच देत नाही, कारण रिकामेपणातच माणूस स्वतःकडे पाहायला शिकतो. स्वामी म्हणतात असं की तू इतरांकडून अपेक्षा ठेवतोस, पण अपेक्षा कमी केल्याशिवाय अंतःकरण हलकं होत नाही. स्वामी म्हणतात असं की मी तुला पडू देतो, कारण पडलेला माणूसच पुन्हा उभा राहण्याचं मोल जाणतो. स्वामी म्हणतात असं की तू थांबण्याला पराभव समजतोस, पण कधी कधी थांबणं म्हणजे स्वतःला सावरणं असतं. स्वामी म्हणतात असं की मी तुला बदलतो तेव्हा तुला वेदना होतात, कारण बदल ही आतली तोडफोड असते, पण त्यातूनच नवीन माणूस तयार होतो. स्वामी म्हणतात असं की तू म्हणतोस आयुष्य कठीण आहे, पण कठीण नसतं तर तू इतका मजबूत झालाच नसतास. स्वामी म्हणतात असं की शेवटी एवढंच लक्षात ठेव माणसा, मी तुला सुखी करण्याचं वचन दिलं नाही, पण तुला सक्षम करण्याचं वचन नक्की दिलं आहे, आणि जो माणूस सक्षम होतो तो कोणत्याही परिस्थितीत स्वतःचं सुख स्वतः घडवू शकतो. स्वामी म्हणतात असं की माणसा, तू आयुष्याकडे पाहताना सतत विचार करतोस मला काय मिळालं नाही, पण कधीच विचार करत नाहीस मला जे मिळालं त्याची मी काय किंमत ठेवली. स्वामी म्हणतात असं की तू प्रत्येक अपयशाला स्वतःच्या क्षमतेशी जोडतोस, पण अपयश कधीच क्षमता ठरवत नाही, ते फक्त तयारी किती आहे हे दाखवतं. स्वामी म्हणतात असं की मी तुला जेव्हा थांबवतो तेव्हा तू अस्वस्थ होतोस, पण लक्षात ठेव थांबलेलं घड्याळही दिवसात दोनदा बरोबर वेळ दाखवतं, म्हणजे थांबणं नेहमीच चुकीचं नसतं. स्वामी म्हणतात असं की तू लोकांच्या अपेक्षांचं ओझं खांद्यावर घेऊन चालतोस आणि मग दमल्यावर म्हणतोस आयुष्य कठीण आहे, पण ओझं खाली ठेवलं तर रस्ता आपोआप सोपा होतो. स्वामी म्हणतात असं की मी तुला वेदना देतो, कारण वेदनांशिवाय माणूस खोल होत नाही, आणि जो खोल होत नाही तो थोड्याशा संकटातही वाहून जातो. स्वामी म्हणतात असं की तू स्वतःला कमकुवत समजतोस, कारण तू अजून स्वतःच्या सहनशक्तीची परीक्षा घेतलेली नाहीस. स्वामी म्हणतात असं की मी तुला जेव्हा शांत बसवतो तेव्हा तू घाबरतोस, पण शांततेतच तुझ्या मनातले खरे प्रश्न वर येतात, आणि प्रश्न वर आले की उत्तरांची दिशा सापडते. स्वामी म्हणतात असं की तू म्हणतोस माझ्या आयुष्यात कोणी नाही, पण कधी स्वतःला विचारत नाहीस मी स्वतःसाठी किती वेळ दिला. स्वामी म्हणतात असं की मी तुला लोकांपासून दूर करतो तेव्हा तू एकटेपणाची तक्रार करतोस, पण त्या एकांतातच तुझी खरी ओळख घडते.
स्वामी म्हणतात असं की तू वेळ वाया जातोय असं म्हणतोस, पण वेळ कधीच वाया जात नाही, तो तुला हळूहळू बदलत असतो आणि बदल कधीच गोंगाट करत नाही. स्वामी म्हणतात असं की तू रागाला बळ समजतोस, पण राग माणसाला थकवतो आणि संयम माणसाला टिकवतो. स्वामी म्हणतात असं की मी तुला जेव्हा पडू देतो तेव्हा तू लाजतोस, पण पडलेला माणूसच पुन्हा उभा राहिल्यावर जमिनीवर घट्ट उभा राहतो. स्वामी म्हणतात असं की तू सतत उद्याचा विचार करून आज गमावतोस, पण आज जगलेला क्षणच उद्याची पायाभरणी करतो. स्वामी म्हणतात असं की तू इतरांच्या यशाशी स्वतःची तुलना करतोस, पण तुला माहीत नाही की प्रत्येक यशामागे वेगळी किंमत मोजलेली असते. स्वामी म्हणतात असं की मी तुला कधीच सगळं स्पष्ट सांगत नाही, कारण धूसर वाटेतून चालल्यावरच डोळे धारदार होतात. स्वामी म्हणतात असं की तू म्हणतोस माझं मन अस्थिर आहे, पण अस्थिरतेतच नवीन विचार जन्म घेतात आणि स्थिरतेत फक्त जुन्या सवयी टिकतात. स्वामी म्हणतात असं की मी तुला कधी कधी रिकामा करतो, कारण रिकामेपणाशिवाय नवीन काही भरता येत नाही. स्वामी म्हणतात असं की तू अपेक्षा ठेवतोस आणि अपेक्षा पूर्ण नाही झाल्या की तुटतोस, पण अपेक्षा कमी केल्यावरच मन मोकळं श्वास घेतं. स्वामी म्हणतात असं की तू स्वतःच्या चुका लपवतोस, पण चुका स्वीकारल्यावरच त्या शहाणपणात बदलतात. स्वामी म्हणतात असं की मी तुला स्वप्न दाखवतो, पण लगेच पूर्ण करत नाही, कारण प्रतीक्षेचा काळ माणसाला पात्र बनवतो. स्वामी म्हणतात असं की तू म्हणतोस आयुष्य अन्यायकारक आहे, पण आयुष्य कधीच अन्याय करत नाही, ते फक्त प्रत्येकाला वेगवेगळ्या कसोट्या देतं. स्वामी म्हणतात असं की मी तुला जेव्हा काहीच देत नाही तेव्हा तू नाराज होतोस, पण त्या वेळेत मी तुला सहनशीलता देत असतो, जी पुढे सगळ्यात जास्त उपयोगी पडते. स्वामी म्हणतात असं की तू थकला आहेस असं वाटतं, कारण तू योग्य दिशेने चालतोयस आणि योग्य दिशेने चालताना थकवा येतोच. स्वामी म्हणतात असं की शेवटी एवढंच लक्षात ठेव, माणसा तू चालत राहिलास तरच तुझं आयुष्य कथाबंत, थांबलास तर ते फक्त तक्रार बनतं, आणि जो माणूस वेदना सहन करूनही चालत राहतो त्याच्याच आयुष्यावर लोक एक दिवस प्रेरणा घेतात, कारण सहनशीलता हीच खरी साधना आहे आणि तीच माणसाला सामान्यातून असामान्य बनवते. स्वामी म्हणतात असं की माणसा तू आयुष्याला समजून घ्यायचा हट्ट करतोस, पण आयुष्य समजून घेण्यासाठी नसतं, ते जगण्यासाठी असतं, आणि जे जास्त समजून घ्यायला बसतात ते जगायचं विसरतात. स्वामी म्हणतात असं की तू सतत विचार करतोस माझ्या वाट्याला हेच का आलं, पण कधी स्वतःला विचारत नाहीस की हे आलं म्हणून मी काय बनलो. स्वामी म्हणतात असं की मी तुला ज्या गोष्टींपासून दूर ठेवतो त्यामागे राग नसतो तर संरक्षण असतं, कारण काही गोष्टी वेळेआधी मिळाल्या तर त्या ओझं बनतात. स्वामी म्हणतात असं की तू शांततेला रिकामेपण समजतोस, पण शांतता म्हणजे आतल्या गोंधळाला ऐकायची संधी असते, आणि जो स्वतःचा गोंधळ ऐकतो तो आयुष्याचा गोंधळ हाताळू शकतो. स्वामी म्हणतात असं की तू लोकांच्या शब्दांनी दुखावतोस, पण शब्दांपेक्षा जास्त दुखतं ते त्यामागचं तुझं अपेक्षांचं ओझं. स्वामी म्हणतात असं की मी तुला अपयश देतो, कारण यश माणसाला थांबवतं आणि अपयश माणसाला चालायला लावतो. स्वामी म्हणतात असं की तू स्वतःला कमजोर म्हणतोस, पण कमजोर माणूस रोज स्वतःशी लढत नाही, आणि तू रोज लढतोस याचा अर्थ तू तुटलेला नाहीस, तू घडत आहेस. स्वामी म्हणतात असं की मी तुला लोकांपासून वेगळं करतो तेव्हा तू एकटेपणाची भीती बाळगतोस, पण एकटेपणातच माणूस स्वतःच्या खऱ्या आवाजाशी भेटतो. स्वामी म्हणतात असं की तू वेळ निघून जातोय असं म्हणतोस, पण वेळ निघून जात नाही, तो तुला घासून पुसून बदलत असतो, आणि बदल कधीच आरामदायक नसतो. स्वामी म्हणतात असं की तू रागावतोस कारण गोष्टी तुझ्या मनासारख्या होत नाहीत, पण आयुष्य मनासारखं झालं असतं तर तू मजबूतच झाला नसतास. स्वामी म्हणतात असं की मी तुला कधी कधी गप्प बसवतो, कारण प्रत्येक वेदनेला शब्दांची गरज नसते, काही वेदना सहन करूनच शहाणपणात बदलतात. स्वामी म्हणतात असं की तू इतरांच्या यशाकडे पाहून स्वतःला कमी लेखतोस, पण तुला माहीत नाही की प्रत्येक यशाची किंमत वेगळी असते आणि प्रत्येकजण ती किंमत द्यायला तयार नसतो. स्वामी म्हणतात असं की मी तुला स्वप्न दाखवतो, कारण स्वप्न नसतील तर माणूस फक्त जगतो, पण स्वप्न असतील तर तो अर्थ शोधतो. स्वामी म्हणतात असं की तू म्हणतोस माझं मन थकतं, पण मन तेव्हाच थकतं जेव्हा ते वाढीच्या टप्प्यावर असतं. स्वामी म्हणतात असं की मी तुला पडू देतो, कारण पडल्याशिवाय माणूस जमिनीशी नातं जोडत नाही, आणि जमिनीशी नातं जोडल्यावरच तो उंच उभा राहू शकतो. स्वामी म्हणतात असं की तू स्वतःच्या चुका लपवतोस, पण चुका स्वीकारल्यावरच आत्मसन्मान जन्माला येतो.
स्वामी म्हणतात असं की मी तुला जेव्हा काहीच देत नाही तेव्हा तू नाराज होतोस, पण त्या वेळेत मी तुला सहनशीलता देतो जी पुढे तुझं सगळ्यात मोठं भांडवल ठरते. स्वामी म्हणतात असं की तू भविष्याच्या भीतीने वर्तमान गमावतोस, पण वर्तमान जगल्याशिवाय भविष्य कधीच आकार घेत नाही. स्वामी म्हणतात असं की मी तुला कधीच सुखाचा सरळ मार्ग दिला नाही, कारण सरळ मार्ग माणसाला कमजोर करतो आणि वळणावळणाचा मार्ग माणसाला शहाणा करतो. स्वामी म्हणतात असं की तू म्हणतोस माझं आयुष्य साधं आहे, पण साधेपणातच खोली असते आणि खोली असलेला माणूसच आयुष्याला वजन देतो. स्वामी म्हणतात असं की शेवटी एवढंच लक्षात ठेव माणसा, तू चालत राहिलास तर वेदना अनुभव बनतात, अनुभवातून शहाणपण जन्माला येतं आणि शहाणपणातून शांतता मिळते, आणि ज्याच्या आयुष्यात शांतता असते तो कुठल्याही वादळातही स्वतःला हरवून बसत नाही, कारण तो बाहेर नव्हे तर आतून मजबूत झालेला असतो. स्वामी म्हणतात असं की माणसा, तू आयुष्याकडे पाहताना सतत घाई करतोस, कारण तुला लवकर पोहोचायचं असतं, पण तुला हे कळत नाही की लवकर पोहोचलेली माणसं अनेकदा स्वतःलाच मागे सोडून येतात. स्वामी म्हणतात असं की तू रोज स्वतःला विचारतोस मी पुरेसा आहे का, पण खरं सांगायचं तर तू पुरेसा नसतोस, म्हणूनच तू वाढत राहतोस आणि जो स्वतःला पुरेसा समजतो तो तिथेच थांबतो. स्वामी म्हणतात असं की मी तुला जेव्हा कठीण लोक भेटायला लावतो तेव्हा तू रागावतोस, पण त्या लोकांमुळेच तुला संयम, मर्यादा आणि स्वतःची ताकद कळते. स्वामी म्हणतात असं की तू शांततेपासून पळतोस, कारण शांततेत तुला स्वतःचा खरा चेहरा दिसतो आणि तो पाहण्याची हिंमत सगळ्यांमध्ये नसते. स्वामी म्हणतात असं की तू म्हणतोस माझं आयुष्य गोंधळलेलं आहे, पण गोंधळलेलं मनच नवीन दिशा शोधत असतं, कारण सरळ रेषेत चालणारा माणूस फार दूर जात नाही. स्वामी म्हणतात असं की मी तुला अपयश देतो ते तुला तोडण्यासाठी नाही, तर तुझ्यातली चिकाटी बाहेर काढण्यासाठी, कारण यशात माणूस हसतो आणि अपयशात माणूस घडतो. स्वामी म्हणतात असं की तू लोकांच्या नजरेत स्वतःला मोजतोस, पण लक्षात ठेव लोकांची नजर बदलते आणि स्वतःची नजरच कायम सोबत राहते. स्वामी म्हणतात असं की मी तुला कधी कधी सगळ्यांपासून दूर करतो, कारण गोंगाटात सत्य ऐकू येत नाही आणि सत्य ऐकायला मन शांत असावं लागतं. स्वामी म्हणतात असं की तू वेळ हातातून निसटतोय असं म्हणतोस, पण वेळ निसटत नाही, तो फक्त तुला हळूहळू वेगळं बनवत असतो आणि हा बदल तुला आधी अस्वस्थ करतो मगच मजबूत करतो. स्वामी म्हणतात असं की तू रडायला लाजतोस, पण अश्रूंनी डोळे स्वच्छ होतात आणि स्वच्छ डोळ्यांना वाट स्पष्ट दिसते. स्वामी म्हणतात असं की मी तुला थकवा देतो, कारण थकवा नसता तर तुला कळलंच नसतं की तू किती चाललायस. स्वामी म्हणतात असं की तू म्हणतोस माझ्या प्रयत्नांना किंमत नाही, पण बी जमिनीत असताना त्याचीही कुणाला किंमत नसते आणि तरीही ते झाड बनतंच. स्वामी म्हणतात असं की मी तुला अपेक्षा कमी करायला शिकवतो, कारण अपेक्षा जितक्या जास्त तितकं मन जड, आणि मन जड असेल तर पावलं पुढे पडत नाहीत. स्वामी म्हणतात असं की तू स्वतःच्या चुका आठवून स्वतःला शिक्षा देतोस, पण चुका म्हणजे शिक्षा नसून त्या शिकवण असतात, आणि शिकवण घेतली की माणूस मोकळा होतो. स्वामी म्हणतात असं की मी तुला कधीच सरळ उत्तर देत नाही, कारण सरळ उत्तर विसरली जातात, पण अनुभवातून मिळालेली उत्तरं आयुष्यभर सोबत राहतात. स्वामी म्हणतात असं की तू भविष्याची भीती बाळगतोस, पण भविष्य हे तुझ्या आजच्या सवयींनी तयार होतं आणि सवयी बदलायला वेळ लागतो. स्वामी म्हणतात असं की मी तुला पडू देतो, कारण पडल्यावर उठलेला माणूस चालताना जमिनीकडे दुर्लक्ष करत नाही. स्वामी म्हणतात असं की तू स्वतःला साधा समजतोस, पण साधेपणातच खरी खोली असते आणि खोली असलेला माणूसच संकटातही हलत नाही. स्वामी म्हणतात असं की मी तुला जेव्हा काहीच देत नाही तेव्हा तू समज की मी तुला आतून तयार करत आहे, कारण बाहेरचं सगळं तात्पुरतं असतं पण आतली ताकद कायमची असते. स्वामी म्हणतात असं की शेवटी एवढंच लक्षात ठेव माणसा, आयुष्य तुला मोडण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी येतं, आणि जो माणूस वेदना सहन करूनही चालत राहतो त्याच्या आयुष्याची गोष्ट कधीच छोटी राहत नाही, कारण त्या गोष्टीत अनुभव असतो, संयम असतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवरचा विश्वास असतो, जो एकदा निर्माण झाला की कोणतंही वादळ त्या माणसाला आतून हलवू शकत नाही. स्वामी म्हणतात असं की या शैलीत देतो. स्वामी म्हणतात असं की माणसा, तू आयुष्याकडे पाहताना नेहमी परिणाम शोधतोस, पण प्रक्रियेला विसरतोस, आणि जे परिणामाच्या मागे धावतात ते प्रक्रियेत थकतात, पण जे प्रक्रिया जगतात त्यांच्या मागे परिणाम आपोआप येतात.
स्वामी म्हणतात असं की तू रोज स्वतःला प्रश्न विचारतोस, माझं आयुष्य असंच का आहे, पण कधी स्वतःला प्रश्न विचारत नाहीस, मी या आयुष्याला कसं जगतोय. स्वामी म्हणतात असं की मी तुला अडचणी देतो ते तुला थांबवण्यासाठी नाही, तर तुला स्वतःकडे वळवण्यासाठी, कारण बाहेरचं जग बदलायच्या आधी आतली नजर बदलणं गरजेचं असतं. स्वामी म्हणतात असं की तू लोकांच्या अपेक्षांमध्ये अडकतोस आणि मग स्वतःला हरवतोस, पण लक्षात ठेव, अपेक्षा म्हणजे दोरी असते आणि दोरी घट्ट धरलीस तर हात दुखतात आणि सोडलीस तर मोकळा श्वास घेता येतो. स्वामी म्हणतात असं की तू अपयश आलं की स्वतःला दोष देतोस, पण अपयश म्हणजे दोष नाही, तो अनुभव असतो आणि अनुभव माणसाला शहाणा करतो. स्वामी म्हणतात असं की मी तुला जेव्हा एकट करतो तेव्हा तू म्हणतोस माझं कोणी नाही, पण त्या एकांतातच तुला कळतं की तुला स्वतःची किती गरज आहे. स्वामी म्हणतात असं की तू वेदनांना टाळायचा प्रयत्न करतोस, पण वेदनांशिवाय माणसाची खोली वाढत नाही, कारण सुख पृष्ठभागावर ठेवतं आणि दुःख आत खोल घेऊन जातं. स्वामी म्हणतात असं की तू वेळ जातोय असं म्हणतोस, पण वेळ जात नाही, तो तुला हळूहळू बदलत असतो आणि बदल कधीच सोयीस्कर नसतो. स्वामी म्हणतात असं की तू इतरांच्या यशाशी स्वतःची तुलना करतोस, पण तुला माहीत नाही की प्रत्येक यशाची किंमत वेगळी असते आणि प्रत्येक जण ती किंमत मोजायला तयार नसतो. स्वामी म्हणतात असं की मी तुला थांबवतो तेव्हा तू अस्वस्थ होतोस, पण थांबणं म्हणजे संपणं नसतं, ते म्हणजे आतून सावरणं असतं. स्वामी म्हणतात असं की तू स्वतःच्या चुका आठवून स्वतःलाच शिक्षा देतोस, पण चुका म्हणजे शिक्षा नसून त्या दिशादर्शक असतात आणि योग्य दिशा मिळाली की चालणं सोपं होतं. स्वामी म्हणतात असं की तू रागाला ताकद समजतोस, पण राग माणसाला जाळतो आणि संयम माणसाला घडवतो. स्वामी म्हणतात असं की मी तुला जेव्हा काहीच देत नाही तेव्हा तू समज की मी तुला सहनशीलता देतोय, कारण सहनशील माणूसच आयुष्यभर टिकतो. स्वामी म्हणतात असं की तू म्हणतोस माझं मन थकलं आहे, पण मन तेव्हाच थकतं जेव्हा ते वाढीच्या टप्प्यावर असतं. स्वामी म्हणतात असं की मी तुला स्वप्न दाखवतो, पण ती लगेच पूर्ण करत नाही, कारण प्रतीक्षेतूनच पात्रता जन्माला येते. स्वामी म्हणतात असं की तू लोकांच्या बोलण्याने विचलित होतोस, पण लक्षात ठेव, लोक बोलतात कारण ते चालत नाहीत आणि तू चालतोयस म्हणून तुझ्यावर दगड पडतात. स्वामी म्हणतात असं की मी तुला पडू देतो, कारण पडल्यावर उभा राहिलेला माणूस जमिनीशी नातं जोडतो आणि जमिनीशी नातं जोडलेला माणूस कुठल्याही वादळात उखडत नाही. स्वामी म्हणतात असं की तू भविष्याची भीती बाळगतोस, पण भविष्य हे आजच्या सवयींनी घडतं आणि सवयी बदलायला वेळ लागतो. स्वामी म्हणतात असं की तू स्वतःला साधा समजतोस, पण साधेपणातच खरी ताकद असते, कारण साधा माणूसच खोल विचार करू शकतो. स्वामी म्हणतात असं की मी तुला शांततेत बसवतो तेव्हा तू घाबरतोस, पण शांततेतच आतला गोंधळ बोलायला लागतो आणि गोंधळ ऐकला की स्पष्टता मिळते. स्वामी म्हणतात असं की तू म्हणतोस माझं आयुष्य अन्यायकारक आहे, पण आयुष्य अन्याय करत नाही, ते फक्त प्रत्येकाला वेगवेगळ्या कसोट्या देतं आणि त्या कसोट्यांमधूनच माणसाची ओळख घडते. स्वामी म्हणतात असं की मी तुला मोडत नाही, मी फक्त तुझ्यातली खोटी ओळख तोडतो जेणेकरून खरी ओळख उभी राहील. स्वामी म्हणतात असं की शेवटी एवढंच लक्षात ठेव, माणसा आयुष्य तुला सुख देण्याचं वचन देत नाही, पण तुला मजबूत बनवण्याचं नक्की देतं, आणि जो माणूस आतून मजबूत होतो तो कुठल्याही परिस्थितीत स्वतःचं आयुष्य अर्थपूर्ण बनवतो, कारण त्याला बाहेरच्या आधाराची गरज उरत नाही, आणि असा माणूसच शेवटी शांत झोपतो, कारण त्याने आयुष्याशी भांडण केलं नाही तर त्याला समजून घेतलं, आणि समजून घेतलेलं आयुष्य कधीच व्यर्थ जात नाही. स्वामी म्हणतात असं की माणसा तू आयुष्याकडे नेहमी उत्तरांच्या अपेक्षेने पाहतोस, पण आयुष्य उत्तर देण्यासाठी नाही तर प्रश्न विचारायला शिकवण्यासाठी असतं, आणि जे प्रश्न विचारायला शिकतात तेच हळूहळू स्वतःची उत्तरं शोधतात. स्वामी म्हणतात असं की तू रोज स्वतःला दोष देतोस की मी कमी पडतोय, पण तुला हे कळत नाही की कमी पडणं हीच वाढीची पहिली पायरी असते, कारण जो पूर्ण असल्याचा भास ठेवतो तो कधीच बदलत नाही. स्वामी म्हणतात असं की मी तुला जेव्हा कठीण परिस्थितीत ठेवतो तेव्हा तू म्हणतोस माझ्याशी असंच का होतं, पण त्या परिस्थिती तुझ्या सहनशक्तीची कक्षा वाढवत असतात, हे तुला त्या क्षणी दिसत नाही. स्वामी म्हणतात असं की तू लोकांच्या यशाकडे पाहून स्वतःला तोलतोस, पण तुला माहीत नाही की बाहेर दिसणारं यश आणि आत चाललेला संघर्ष यांच्यात नेहमी मोठं अंतर असतं.
स्वामी म्हणतात असं की तू शांततेला दुर्लक्ष करतोस कारण तुला गोंगाटाची सवय लागलेली असते, पण शांततेतच मनाची खरी ताकद तयार होते. स्वामी म्हणतात असं की मी तुला थांबवतो तेव्हा तू अस्वस्थ होतोस, पण थांबणं म्हणजे हार मानणं नसतं, ते म्हणजे पुढच्या उडीसाठी पाय रोवणं असतं. स्वामी म्हणतात असं की तू अपयश आलं की स्वतःला संपलेलं समजतोस, पण अपयश म्हणजे शेवट नसून नव्या समजुतीची सुरुवात असते. स्वामी म्हणतात असं की मी तुला जेव्हा एकटं करतो तेव्हा तू म्हणतोस माझं कोणी नाही, पण त्या एकांतातच तू स्वतःचा खरा मित्र बनतोस. स्वामी म्हणतात असं की तू वेदनांपासून पळायचा प्रयत्न करतोस, पण वेदनाच तुला खोल बनवतात, कारण सुख माणसाला विसावतो आणि दुःख माणसाला घडवतो. स्वामी म्हणतात असं की तू वेळ निघून जातोय असं म्हणतोस, पण वेळ निघून जात नाही, तो तुला हळूहळू बदलत असतो आणि हा बदल तुला आधी त्रास देतो मगच ताकद देतो. स्वामी म्हणतात असं की तू रागाला शक्ती समजतोस, पण राग माणसाला थकवतो आणि संयम माणसाला टिकवतो. स्वामी म्हणतात असं की मी तुला जेव्हा पडू देतो तेव्हा तू लाजतोस, पण पडल्यावर उठलेला माणूसच जमिनीवर घट्ट उभा राहतो. स्वामी म्हणतात असं की तू स्वतःच्या चुका आठवून स्वतःलाच शिक्षा देतोस, पण चुका म्हणजे ओझं नसून दिशा दाखवणारी चिन्ह असतात. स्वामी म्हणतात असं की मी तुला स्वप्न दाखवतो, पण ती लगेच पूर्ण करत नाही, कारण प्रतीक्षेच्या काळातच माणूस त्या स्वप्नासाठी योग्य बनतो. स्वामी म्हणतात असं की तू लोकांच्या बोलण्याने विचलित होतोस, पण लक्षात ठेव चालणाऱ्यावरच दगड पडतात आणि दगड लागतात, म्हणजे तू योग्य दिशेने चाललायस याची खूण असते. स्वामी म्हणतात असं की मी तुला जेव्हा काहीच देत नाही तेव्हा तू समज की मी तुला सहनशीलता देतोय, कारण सहनशील माणूसच आयुष्याच्या लांब प्रवासात टिकतो. स्वामी म्हणतात असं की तू म्हणतोस माझं मन थकलं आहे, पण मन तेव्हाच थकतं जेव्हा ते बदलाच्या उंबरठ्यावर उभं असतं. स्वामी म्हणतात असं की मी तुला शांततेत बसवतो, कारण गोंगाटात सत्य ऐकू येत नाही आणि सत्य ऐकायला मन स्थिर असावं लागतं. स्वामी म्हणतात असं की तू भविष्याची भीती बाळगतोस, पण भविष्य हे आजच्या छोट्या निर्णयांतून तयार होतं आणि ते निर्णय बदलायला धैर्य लागतं. स्वामी म्हणतात असं की तू स्वतःला साधा समजतोस, पण साधेपणातच खोलपणा असतो आणि खोल माणूसच संकटातही डगमगत नाही. स्वामी म्हणतात असं की मी तुला मोडत नाही, मी फक्त तुझ्यातली खोटी ओळख काढून टाकतो जेणेकरून खरी ओळख उभी राहील. स्वामी म्हणतात असं की शेवटी एवढंच लक्षात ठेव, माणसा आयुष्य तुला सतत तपासत राहील, कधी वेदनांनी, कधी शांततेने, कधी अपयशाने, कधी प्रतीक्षेने, पण जो माणूस या सगळ्यातूनही चालत राहतो तोच शेवटी स्वतःशी शांत होतो, आणि जो स्वतःशी शांत होतो त्याला बाहेरच्या जगाकडून मान्यता मिळो किंवा न मिळो त्याच्या आयुष्याला अर्थ मिळालेला असतो, आणि तो अर्थ कुठल्याही यशापेक्षा मोठा असतो. स्वामी म्हणतात असं की माणसा तू आयुष्याकडे पाहताना नेहमी गाठायच्या टप्प्यांकडे लक्ष देतोस, पण चालताना तू कसा बदलतोयस याकडे दुर्लक्ष करतोस, आणि खरं सांगायचं तर आयुष्य तुला कुठे पोहोचवलं यापेक्षा तू चालताना काय झालास हे जास्त महत्त्वाचं असतं. स्वामी म्हणतात असं की तू रोज स्वतःला विचारतोस माझं आयुष्य एवढं कठीण का आहे, पण तुला हे कळत नाही की कठीणपणा हा निवड नसून तयारी असते, कारण हलकं आयुष्य माणसाला हलकंच ठेवतं आणि जड आयुष्य माणसाला खोल करतं. स्वामी म्हणतात असं की मी तुला जेव्हा अपेक्षांच्या बाहेर ठेवतो तेव्हा तू दुखावतोस, पण अपेक्षांमधून बाहेर पडल्यानंतरच माणूस स्वतःचा खरा श्वास घेतो. स्वामी म्हणतात असं की तू लोकांच्या मान्यतेसाठी जगायचा प्रयत्न करतोस, पण मान्यता ही सावलीसारखी असते, तू मागे धावलास तर पळते आणि तू स्वतःच्या वाटेवर चाललास तर मागे येते. स्वामी म्हणतात असं की मी तुला वारंवार अपयश देतो, कारण अपयश माणसाला खाली बसवतं आणि खाली बसल्यावरच माणूस जमिनीचा आधार ओळखतो. स्वामी म्हणतात असं की तू शांततेला भीती समजतोस, कारण शांततेत तुला स्वतःशी बोलावं लागतं आणि स्वतःशी प्रामाणिक बोलणं सगळ्यांना जमत नाही. स्वामी म्हणतात असं की तू म्हणतोस माझं मन भरकटलेलं आहे, पण भरकटलेलं मनच नवीन दिशा शोधत असतं, कारण सरळ रेषेत चालणारा माणूस फारसं काही पाहत नाही. स्वामी म्हणतात असं की मी तुला लोकांपासून दूर नेतो तेव्हा तू एकटेपणाची तक्रार करतोस, पण त्या एकांतातच तुझ्या विचारांना आवाज मिळतो आणि आवाज मिळाल्यावरच विचार आकार घेतात. स्वामी म्हणतात असं की तू वेळ हातातून निसटतोय असं म्हणतोस, पण वेळ कधीच निसटत नाही, तो तुला हळूहळू सोलून आतला खरा माणूस बाहेर काढत असतो, आणि ही प्रक्रिया वेदनादायक असते पण आवश्यक असते.
स्वामी म्हणतात असं की तू रागाला उत्तर समजतोस पण राग उत्तर देत नाही, तो फक्त जखमा वाढवतो आणि संयमच खऱ्या उत्तरांपर्यंत नेतो. स्वामी म्हणतात असं की मी तुला पडू देतो कारण पडल्याशिवाय माणूस स्वतःच्या मर्यादा ओळखत नाही आणि मर्यादा ओळखल्या की त्यापलीकडे जायची ताकद जन्माला येते. स्वामी म्हणतात असं की तू स्वतःच्या चुका आठवून स्वतःलाच दोष देतोस पण चुका म्हणजे आयुष्याने दिलेली दिशा असते आणि दिशा समजली की पुढचा रस्ता सोपा होतो. स्वामी म्हणतात असं की मी तुला स्वप्न दाखवतो कारण स्वप्नांशिवाय माणूस फक्त श्वास घेतो पण स्वप्नांसह तो अर्थ शोधतो. स्वामी म्हणतात असं की तू लोकांच्या यशाकडे पाहून स्वतःला कमी समजतोस पण तुला माहीत नाही की प्रत्येक यशामागे किती न दिसणारे दिवस सुरत गेलेले असतात. स्वामी म्हणतात असं की मी तुला जेव्हा काहीच देत नाही तेव्हा तू नाराज होतोस पण त्या रिकामेपणातच तुझी सहनशक्ती वाढत असते आणि सहनशक्ती हीच आयुष्याची खरी संपत्ती असते. स्वामी म्हणतात असं की तू म्हणतोस माझं मन थकलं आहे पण मन तेव्हाच थकतं जेव्हा ते स्वतःपेक्षा मोठं काहीतरी बनायचा प्रयत्न करत असतं. स्वामी म्हणतात असं की मी तुला शांत बसवतो कारण गोंगाटात माणूस इतरांचे आवाज ऐकतो आणि शांततेत स्वतःचा आवाज ऐकतो आणि स्वतःचा आवाज ऐकायला शिकलास की बाहेरच्या गोंधळाचा परिणाम कमी होतो. स्वामी म्हणतात असं की तू भविष्याची भीती बाळगतोस पण भविष्य हे भीतीने नव्हे तर सवयींनी तयार होतं आणि सवयी बदलायला धैर्य लागतं. स्वामी म्हणतात असं की तू स्वतःला साधा समजतोस पण साधेपणातच खोलपणा असतो आणि खोल माणूसच आयुष्याच्या कोणत्याही वादळात आपली मुळे घट्ट धरून उभा राहतो. स्वामी म्हणतात असं की मी तुला मोडत नाही, मी फक्त तुझ्यातल्या खोट्या कल्पना मोडतो जेणेकरून तुझं खरं स्वरूप उभं राहील. स्वामी म्हणतात असं की शेवटी एवढंच लक्षात ठेव, माणसा आयुष्य तुला सुखाची हमी देत नाही पण ते तुला शहाणपणाची संधी नक्की देतं आणि जो माणूस वेदना, प्रतीक्षा, अपयश आणि शांतता या सगळ्यांतूनही स्वतःशी प्रामाणिक राहतो त्याचं आयुष्य कधीच वाया जात नाही कारण त्याने मिळवलं असतं ते बाहेरचं यश नसून आतली स्थिरता आणि ती स्थिरता मिळाली की माणूस कुठल्याही परिस्थितीत स्वतःला हरवून बसत नाही. स्वामी म्हणतात असं की माणसा तू आयुष्याला सतत कसोटी समजतोस आणि स्वतःला परीक्षार्थी समजून घाबरतोस पण आयुष्य ही परीक्षा नसून ती एक दीर्घ साधना आहे आणि साधनेत गुण नसतात फक्त सातत्य असतं. स्वामी म्हणतात असं की तू रोज विचार करतोस माझ्या वाट्याला संघर्षच का येतो पण तुला हे कळत नाही की संघर्षाशिवाय माणूस स्वतःच्या आत उतरूच शकत नाही. स्वामी म्हणतात असं की मी तुला जेव्हा रिकामं करतो तेव्हा तू म्हणतोस माझ्याकडे काहीच उरलं नाही पण रिकामेपणातच माणूस स्वतःला ऐकायला शिकतो आणि जो स्वतःला ऐकतो तो आयुष्याचं ऐकणं थांबवत नाही. स्वामी म्हणतात असं की तू लोकांच्या मतांमुळे स्वतःची दिशा बदलतोस पण लक्षात ठेव दिशा बदलली की वाट बदलते आणि वाट बदलली की आयुष्य बदलतं. स्वामी म्हणतात असं की मी तुला जेव्हा थांबवतो तेव्हा तू अस्वस्थ होतोस पण थांबणं म्हणजे मागे जाणं नसतं, ते म्हणजे आतमध्ये खोल जाणं असतं. स्वामी म्हणतात असं की तू शांततेला दुर्लक्ष करतोस कारण तुला सतत काहीतरी घडत राहिलं पाहिजे असं वाटतं पण शांततेतच मनाचं खरं वजन तयार होतं. स्वामी म्हणतात असं की तू अपयश आलं की स्वतःला संपलेलं समजतोस पण अपयश म्हणजे संपणं नाही, ते म्हणजे जुन्या कल्पनांचं विसर्जन असतं. स्वामी म्हणतात असं की मी तुला लोकांपासून वेगळं करतो तेव्हा तू एकटेपणाला शाप देतोस पण त्या एकांतातच तुझ्या विचारांना मोकळा श्वास मिळतो. स्वामी म्हणतात असं की तू वेळ जातोय असं म्हणतोस पण वेळ जात नाही, तो तुला थरथरीत करून घडवत असतो आणि घडणं कधीच सोपं नसतं. स्वामी म्हणतात असं की तू रागाला उत्तर समजतोस पण राग माणसाला अंधारात नेतो आणि संयमच प्रकाश दाखवतो. स्वामी म्हणतात असं की मी तुला पडू देतो कारण पडल्यावरच माणूस जमिनीचा स्पर्श ओळखतो आणि जमिनीची जाणीव झाली की पाय आपोआप स्थिर होतात. स्वामी म्हणतात असं की तू स्वतःच्या चुका आठवून स्वतःलाच कमी लेखतोस पण चुका म्हणजे आयुष्याची शिकवण असते आणि शिकवण घेतली की आत्मसन्मान वाढतो. स्वामी म्हणतात असं की मी तुला स्वप्न दाखवतो पण ती लगेच पूर्ण करत नाही कारण प्रतीक्षा हीच पात्रतेची चाचणी असते. स्वामी म्हणतात असं की तू लोकांच्या यशाकडे पाहून स्वतःला कमी समजतोस पण तुला माहीत नाही की त्या यशामागे किती न बोललेले दिवस आणि किती न सांगितलेल्या रात्री असतात. स्वामी म्हणतात असं की मी तुला जेव्हा काहीच देत नाही तेव्हा तू नाराज होतोस पण त्या काळात मी तुला सहनशीलता देतोय जी पुढे तुझ्या आयुष्याची कणा बनते.
स्वामी म्हणतात असं की तू म्हणतोस माझं मन थकलं आहे, पण मन तेव्हाच थकतं जेव्हा ते स्वतःपेक्षा मोठं काहीतरी बनायचा प्रयत्न करत असतं. स्वामी म्हणतात असं की मी तुला शांत बसवतो, कारण गोंगाटात माणूस इतरांचं आयुष्य जगतो आणि शांततेत स्वतःचं आयुष्य उलगडतो. स्वामी म्हणतात असं की तू भविष्याची भीती बाळगतोस, पण भविष्य हे भीतीने नाही तर आजच्या निर्णयांनी तयार होतं आणि निर्णय घ्यायला धैर्य लागतं. स्वामी म्हणतात असं की तू स्वतःला साधा समजतोस, पण साधेपणातच खोलपणा असतो आणि खोल माणूसच संकटातही हलत नाही. स्वामी म्हणतात असं की मी तुला मोडत नाही, मी फक्त तुझ्या आतल्या खोट्या अपेक्षा मोडतो जेणेकरून तुझं खरं सामर्थ्य उभं राहील. स्वामी म्हणतात असं की शेवटी एवढंच लक्षात ठेव, माणसा आयुष्य तुला प्रत्येक वेळी सुख देईलच असं नाही, पण ते तुला प्रत्येक वेळी थोडं अधिक शहाणं नक्की करेल. आणि जो माणूस या वेदना, प्रतीक्षा, अपयश, शांतता आणि संघर्ष या सगळ्यांतूनही चालत राहतो, तो शेवटी कुठे पोहोचतो यापेक्षा तो काय बनतो हे जास्त महत्त्वाचं ठरतं. आणि जो स्वतःला घडवतो त्याचं आयुष्य कधीच रिकामं राहत नाही, कारण त्याच्या प्रत्येक दिवसाला अर्थ असतो आणि त्या अर्थामुळेच तो माणूस आतून शांत आणि बाहेरून अडगळीला न पडणारा बनतो.